टोपी घालायला विसरायचं नाही काय? नाही मामा. मामा मी हुशार झालोय ना. अरे बाचा कोणाचा आहेस? मामा मी अगोदर सगळं बघून तुलाय. अरे वा. दीप्या, अरे मामा भाच्याचं काय चाललंय हा? आणि ही बॅग भरून चाललाय कुठं तुम्ही? सगळंच गुपचूप चाललंय, कोणालाही काही न सांगता. तेव्हा आम्ही दोघं घरात बसून बोल झालोय ना. आम्ही दोघं उद्या सकाळी फिरायला चाललोय. आता हे काय नवीनच? अरे वा, फिरायला निघालात? मला न विचारता चाललंय तुम्ही फिरायला? काय रे? पण सब आता त्यांचं चाललंय बघा सगळं. प्लीज जाऊ दे ना. अमोल, हे बघ बाळा, आपल्याला पोलिसांनी सांगितलंय ना काही दिवस घराच्या बाहेर पडायचं नाही म्हणून. जरा वेळ जाऊ दे, आपण जाऊयात की फिरायला. आणि तू आताच बापूंसोबत जाऊन आलास की नाही आसगावला? मग अगं मी आहे की त्याच्यावर. तू उगाच एवढी काळजी करतेस बघ. दीप्या, अरे ती पोरग लहान आहे, पण तुला पण कळत नाही वर. आणि चाललाय कुठं रे तुम्ही? बापू उद्या मी तामिलीला चाललोय. तामिनीला? अरे वा, मस्त. दीप्या, ती बॅग आधी रिकामी कर, चल लवकर. मग अगं आता मला सुट्ट्या आहेत ना. एक तर स्कूल सुरू झालं ना तर कुठेच जायला मिळत नाही. मी किती दिवस घरात बसणार. अमोल बाळा, हे बघ, तू बाहेर गेलास ना तर उगाच मला भीती वाटते रे. तुला फिरायला जायचंय ना, मग आपण एक काम करूया. मी उद्या आसगावला चालली, तू माझ्यासोबत चल. ते तू आणि आसगावला? का? मी जाऊ शकत नाही का तिकडे? नाही नाही, तसं नाही आप्या. पण असं मध्येच आसगावला जायचं काय काढलंस? बापू मध्येच नाही, यशमामाचा फोन आला होता मला. तो म्हणाला काहीतरी उद्घाटन आहे गावात, तू ये. मी पहिल्यांदा नाही म्हंटले त्याला, पण नंतर म्हटलं की गावात काही अडचणी आहेत आणि त्याच्या आवाजात जरा काळजी वाटली. हो, म्हटलं जाऊन येऊयात. असं कसं आप्या? मी गेलो होतो त्यावेळी यशा काय मला बोलला नाही. बापू अहो, दीदी कलेक्टर आहे ना, आता तुम्हाला सांगून काय करणार, म्हणून यशा मामाने तिला बोलवलं. हा, आणि वंस तुम्ही एवढे वर्ष तिकडे नाही गेलात आणि आता? मम्मा काय ग तू सगळ्या गोष्टी सांगावं लागतात. तू काय लहान आहेस का? गावाकडे गेलं पाहिजे का नाही? कंटाळे की, आणि त्याला जाते की सोबत घेऊन. तेवढीच आमची दिवसभराची छान ट्रिप होईल. हो ना? चला जाऊया आपण. मला नाही जायचं तिकडं. मी जाऊन आलोय ना. अरे मामाचा आणि माझा पूर्ण प्लॅन चाललाय बघ. तिथे अगं खरंच नको काळजी करू, मी आहे की तिची काळजी घ्यायला. अगं काय नाही होणार तिथे, जाऊ दे की आम्हाला. दीप्या आहे की सोबत, जाऊ दे त्याला. प्लीज प्लीज जाऊ दे ना मला प्लीज. बरं ठीक आहे, जा. पण दीप्या, हे बघ, त्याला अजिबात एकट्याला सोडायचं नाही. त्याची नीट काळजी घ्यायची. सगळ्यात बेस्ट. चला झोपा आता. आता यांना सांगून ह्या माझं ऐकतील असं वाटत नाही. मोना, काटानेच काटा काढावा लागणार आपल्याला. रुपाली त्यांनाच बोलावं लागेल. हॅलो, बोल ग मोना. एवढं उशिरा का फोन केलंयस? आता जे मी तुम्हाला सांगणार आहे ना, ते ऐकून तुमची झोपच उडणार आहे बघा. हे बघ मोना, तू जी माहिती सांगणार आहेस ना, त्याच्या बदल्यात तुला देण्यासाठी माझ्याकडे पैसे नेतात. सगळं पैशासाठी नाही करत ही म्हणून. काही गोष्टी आपुलकी आहे म्हणून सांगते मी. हां, बोल, काय सांगत होतीस? अहो ताई, वंस उद्या आसगावला जाणार आहेत. काय? अगं भाऊजी पण चालले तुझ्या तिकडच. काय चाललंय ह्या दोघांचं? मोना, कदाचित
असं तर नाही ना की ते दोघं आपल्याला दाखवतात वेगळं आणि आतून ते एकच आहेत? हो ताई, ऐकून तरी घ्या माझं. त्यांना तर खरं कारणच माहिती नाहीये. त्यांना खोटं सांगून तिकडे बोलून घेण्यात आलंय. हे सगळं घडवून आणलं जातंय. हे मोना, काही काय बोलतेस ग? कसं शक्य हे? आणि कोणाला ते दोघं एकत्र हवेत? अमोलला. काय म्हणजे? म्हणजे अमोलला अर्जुन दादा त्याचे बाबा आहेत म्हणून माहिती आहे आणि त्यानेच त्या दोघांना आसगावला एकत्र आणण्याचा घाट घातलाय. तर तू खरं बोलतीयस का? हो ताई, खोटं बोलून मला काय मिळणार आहे? आणि तो तिकडे जाऊन नक्की काहीतरी करणार आहे. आणि हा, तो त्यांचा मुलगा असल्याचे सुद्धा सांगणार आहे. तर त्याआधी काहीतरी करा, नाहीतर वेळ निघून जाईल ना. नंतर तुम्हीच काय, कोणीही त्यांना एकत्र येण्यापासून रोखू शकणार नाही. अगं पण त्याला कळलंच कसं हे? तुमचं पोरगं दिसतंय बारकं, पण लईच चॅप्टर आहे. हा, नाही नाही, आपल्याला हे थांबवलंच पाहिजे. लवकरात लवकर थांबवलं पाहिजे. लवकरात लवकर थांबवा, ते आसगावला जायच्या आधी. ठीक आहे, बघते मी. अमोलला जर वाटत असेल तर थांबवा का खरंच? पण कसं? त्याला काय कळते? अपर्णा आणि अर्जुन एकत्र आले तर अजूनच. अरे देवा, मी आर्याला कशी विसरले? नाही नाही नाही, काही करून हे थांबवलं पाहिजे. लवकरात लवकर थांबवलं पाहिजे.